नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 5वी विषय मॅथमॅटिक्स मॅथ्सचा पॅटचा पेपर एक्सप्लेन करणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। आणि मी जे प्रश्न देणार आहे ते तुम्हाला नक्कीच पेपरमध्ये दिसणार आहेत, तर पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचा एक पण प्रश्न मिस नको व्हायला पाहिजे। तर चला आपण प्रश्नांकडे वळूया डायरेक्ट। पहिला बघा रिटन टेस्ट होणार आहे बघा इथं। प्रश्न तिसरा, सॉल्व द एक्झाम्पल गिवन बिलो। ए दिलेला आहे, राईट द गिवन नंबर इन वर्ड्स 86,392। या नंबरला तुम्हाला वर्ड्स मध्ये लिहायचं आहे प्रॉपर स्पेलिंग अनुसार। ए गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। बी दिलेला आहे बघा, राईट 5039 इन फिगर्स। हे तुम्हाला दिलेलं आहे शब्दात, ते तुम्हाला अक्षरांमध्ये लिहायचं आहे, अंकात लिहायचं आहे। एक गुणांसाठी हा पण प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न सी बघा, राईट द नंबर फ्रॉम इट्स एक्सपांडेड फॉर्म। हे तुम्हाला एक नाही नंबर दिलेला ते एक्सपांड करून दिलेला आहे, त्याला तुम्हाला एक प्रॉपर नंबर बनवून लिहायचा आहे। मी तिथे उत्तर लिहिलेलं आहे, ते तुम्ही चेक करून घ्या। 1 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला होता। डी दिलेला बघा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर। तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये हे नंबर्स लावायचे आहेत। पहिला बघा 57,989, दुसरा दिलेला आहे 57,898 आणि तिसरा नंबर दिलेला आहे 58,987। हे तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं आहे, उतरत्या क्रमामध्ये लावायचं आहे। प्रश्न ई बघा, ऍडिशन करायचे, तिथे 2 नंबर तुम्हाला दिसत आहे, ते तुम्हाला ऍड करून उत्तर काढायचं आहे। एफ दिलेला आहे बघा, सबस्ट्रॅक्शन। इथे तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे। 2 नंबरचा खूप अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे। जी मल्टिप्लिकेशन, तुम्हाला मल्टिप्लिकेशन तर येतच असेल, तर ते तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 1 गुणांसाठी हे प्रश्न सोपे विचारलेले आहेत। एच दिलेला आहे बघा डिव्हिजनचा, ते तुम्हाला डिवाइड करून लिहायचं आहे। पुढील प्रश्न आपण वळूया बघा। प्रश्न 4, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। इथे तुम्हाला ए दिलेला आहे बघा, राईट 2 प्राईम नंबर्स दॅट हॅव द डिजिट 9 इन द युनिट्स प्लेस। इथे तुम्हाला असे 2 प्राईम नंबर लिहायचे आहेत, मूळ संख्या लिहायची आहे। असे 2 मूळ शब्द लिहायचे आहेत ज्यांच्या युनिट प्लेसला 1 आणि 9 हे अंक असायला पाहिजे। असं तुम्हाला 2 मूळ संख्या लिहायच्या आहेत। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। बी बघा, राईट एनी 1 पेअर ऑफ को प्राईम नंबर्स। को प्राईम नंबरचं तुम्हाला समूळ संख्या इथे लिहायचं आहे। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न सी बघा, राईट ऑल द फॅक्टर ऑफ द नंबर 48। यात तुम्हाला सर्व फॅक्टर्स लिहायचे आहेत। इथं 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न 5 बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। ए दिलेला आहे, राईट करेक्ट नंबर इन गिवन बॉक्स। इथे तुम्हाला पहिला दिलेला आहे बघा 3 3/4 किलोग्राम। इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे ग्राम मध्ये किती येणार आहे ते। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। दुसरा दिलेला आहे बघा 5 लिटर। हे तुम्हाला मिलीलीटर मध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे, किती होणार ते। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला होता। पुढील प्रश्न तिसरा बघा, 1000 मीटर। हे तुम्हाला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे। चौथा दिलेला आहे 400 सेंटीमीटर। 400 सेंटीमीटर दिलेलं आहे, ते तुम्हाला मीटर मध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे। 1 गुणांसाठी हे सोपे प्रश्न विचारलेले आहे। बी बघा, इफ अ वायर ऑफ लेंथ 4 मीटर 40 सेंटीमीटर इज कट इनटू पीसेस ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर each, how many such pieces will be obtained। हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, त्याचं तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर लिहायचं आहे। घरी प्रॅक्टिस करा। या प्रश्नाच्या उत्तरावरी तुम्हाला 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारणार आहे। पुढील प्रश्नाकडे आपण वळूया। पुढील प्रश्न दिलेला आहे बघा, प्रश्न 6, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। इथे ए दिलेला आहे बघा, द वेट ऑफ 1 बॅग ऑफ ग्रेन इज 14 kg 250 ग्राम। व्हॉट विल बी द वेट ऑफ 5 सच बॅग्स। इथे तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे सोपा। एक बॅग आहे, त्याचा वेट तुम्हाला दिलेला आहे बघा 14 किलोग्राम 250 ग्राम इतका तुम्हाला वेट दिलेला आहे। तर अशाच 5 बॅगचा वेट किती होणार आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न बी दिलेला आहे बघा, अ कॅन कंटेन्ड 13 लिटर 650 मिलीलीटर ऑफ ऑइल। आउट ऑफ दिस 7 लिटर 750 मिलीलीटर वॉज used, how much oil remained in the can। इथे तुम्हाला दिलेला आहे की किती लिटर त्यांनी यूज केलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त किती ऑइल त्या कॅन मध्ये वाचणार आहे हे तुम्हाला इथे काढायचं आहे। 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न 7, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स। ए दिलेला आहे, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इन द लेंथ प्लेस इन द टेन्स प्लेस ऑफ डेसिमल नंबर 4884। याचं तुम्हाला लिहायचं आहे उत्तर। 1 गुणांसाठी हा सोपा प्रश्न विचारलेला आहे। बी बघा, 8.5 रुपीज मीन्स। इथे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचं आहे, किती रुपीज आणि किती पैसे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे। 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। सी दिलेला आहे बघा, 50 मीटर 4 सेंटीमीटर मीन्स। इथे तुम्हाला लिहायचं आहे मीटर मध्ये कन्वर्ट करून। डी दिलेला आहे बघा,
राईट 16 अँड अ क्वार्टर हे ॲज डेसिमल फ्रॅक्शन. इथे तुम्हाला 16 अँड अ क्वार्टर हे तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे. 1 गुणांसाठी हा सोपा प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन 8 बघा दिलेला आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ए दिलेला आहे बघा. इन द फॉलोइंग नंबर्स ड्रॉ सर्कल अराउंड द ट्रायंग्युलर नंबर्स दिलेले आहेत बघा इथं 4, 5, 6, 8, 9, 10, 12 हे नंबर्स आहेत. त्याच्यामधले तुम्हाला वेगळा नंबर कोणता वाढतोय, उत्तराचा नंबर कोणता वाढतोय ते तुम्हाला गोल करायचा आहे. मी केलेला आहे ते तुम्ही बघून घ्या. बी प्रश्न विचारलेला आहे. तो ए प्रश्न आहे तो 1 गुणांसाठी आहे आणि बी प्रश्न आहे तो पण 1 गुणांसाठी आहे. प्रश्न बघा. बी कम्प्लीट द गिवन पॅटर्न 10, 15, 21. इथे तुम्हाला 2 नंबर या पॅटर्नमध्येच अरेंज करून लावायचे आहेत. 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. सी दिलेला आहे बघा. कम्प्लीट द गिवन पॅटर्न. इथे तुम्हाला दिलेला आहे ते तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे पॅटर्न अनुसार. हे व्यवस्थित तुम्ही पॅटर्न बघून घ्या आणि तुम्ही उत्तर करायचं आहे व्यवस्थितपणे. 2 गुणांसाठी हा सोपा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रश्न बघूया. 11 दिलेला आहे बघा इथं. द नंबर्स ऑफ डिफरंट व्हेकल इन तळेगाव आर गिवन बिलो युझिंग दिस स्टॅटिस्टिकल डाटा प्रिपेअर अ पिक्टोग्राफ. इथे तुम्हाला पिक्टोग्राफ ड्रॉ करायचा आहे. इथं स्केल दिलेली आहे. यूज 0 टू रिप्रेझेंट 6 व्हेकल्स. टोटल 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला टाईप ऑफ व्हेकल, नंबर्स आणि नंबर ऑफ व्हेकल इथे तुम्हाला दिलेले आहे. इथे बायसिकल दिलेले आहे 30 आणि इथे तुम्हाला नंबर ऑफ व्हेकल लिहायचे आहे. इथे तुम्हाला मोटरसायकल दिलेले आहे 42 आणि तिथे तुम्हाला नंबर ऑफ व्हेकल लिहायचे आहे. आणि इथे तुम्हाला ट्रॅक्टर दिलेले आहे 12 आणि कार दिलेली आहे 36. याच्यावर तुम्हाला पिक्टोग्राम ड्रॉ करायचा आहे आणि उत्तर काढून व्यवस्थितपणे आकृती काढून लिहायचं आहे. पिक्टोग्राफ ड्रॉ करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.